आणि ज्या व्यक्तिमत्वाची आपण पुन्हा अजून एकदा आतुरतेने वाट बघतो तो आमचा जयसिंग धनराज आडे सर. कसलं भारी वाटेल ना स्टेटस जयसिंग सर, PSI जयसिंग आडे, एकदम खतरनाक, काहीच विषय नाही. तर आम्ही आडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं आणि इन डिटेल बोलावं. काही नीट वेळेचं काही बंधन नाही, कुठं झालं तर आपण जाऊ मिळून पुन्हा. हां, पण आता तुम्ही बोला, एकदम काहीच विषय नाही. ठीक आहे, तर आडे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त करावं. राजमुद्रा अकॅडमी आमचे परममित्र भिंगोले सर, आमचे भाऊ आडे सर, पवार सर नाही आलेत, सगळी टीमच ओळखीची आहे. मित्रांनो, मी 2-3 स्टेपमध्ये माझा परिचय सांगतो. पहिल्यांदा लहानपणापासून मोठा कसा झालो, कशा परिस्थितीत झालो. एका छोट्याशा तांड्यामधून माझं शिक्षण झालेलं आहे. इयत्ता 1ली ते 4थी तांड्यामध्ये छोटीशी 4थीपर्यंत शाळा असते, तिथंच मी शिकलेलं आहे. त्यानंतर गावामध्ये शेळ्या चारणं हे माझं काम. गरिबी इतकी वाईट होती, अशा गरिबीमधून मी शिकलेला आहे. पण शिकायची खूप आवड होती, शाळा कधी बुडवलं नाही. 10वीपर्यंत असंच गेलं. सुट्टी असली की शाळेचा अभ्यास करता आला नाही. मग शेळ्या चारणं असे कामं मी करायचो, घरी मदत करायचो. कधी कधी तर असं व्हायचं की मला अभ्यास करायची इच्छा असताना मला शेळ्या चारावं लागल्या. पण 10वी नंतरनं थोडेसे मी गावामध्ये थोडंसं उच्च 70% होते मला, म्हणजे त्यावेळेस खूप होते, आता काही नाही. 70% म्हणजे नॉर्मल आहे. गावामध्ये पहिला 70% विद्यार्थी म्हणल्यास मला घरच्यांनी थोडेसे सपोर्ट केले त्यावेळेस. मग 11वी 12वी मग हुशार म्हणल्यास मला आर्टमध्ये जायचं होतं, परंतु मला नाईलाजानं सायन्समध्ये घ्यावं लागलं. सायन्स मग घेतलं आणि जिथं मी जातो तिथं मी काहीतरी करतो, एवढं नक्की. कारण माझ्यात आणि तुमच्यात जी पॉवर आहे ना, सगळे मला वाटतं अंडर ग्रॅज्युएट आहे. बरोबर आहे ना? मला कोणी वाटत नाही की इथं खूप वयाने मोठे आहेत. जिथं लात मारल ना तिथं पाणी काढण्याची क्षमता आहे सगळ्यात. तशी माझी इच्छा होती, त्यामुळं मला कॉन्फिडन्स होतं मी काहीतरी करू शकतो. मग मी काम करत शिकायचो. 10वीची एक्झाम दिलो, त्यानंतरनं मी मुंबईला बिगारी काम करायला गेलो होतो. सर तुम्हाला माहीत नसेल, गुणाजीनं सांगितलं असेल. 2 महिने बिगारी काम केलेलं आहे मी. त्या पैशावर 11वी आणि 12वी झाली पुन्हा मुंबईमध्ये, कारण माझी सिस्टर तिथं होती, मला राहायची सोय होती तिथं. मग अजून काही पैसे जमवलं. नंतरनं मग 12वीला पण चांगल्या टक्केवारी भेटली मला. त्यानंतर मग पुढं काय करायचं हे प्रश्न होता. मग त्यावेळेस एक लाट होती, जसं मोदी लाट आली तसं त्यावेळेस कॉम्प्युटर सायन्सची लाट होती. जसं DEDची लाट होती तसं कॉम्प्युटर सायन्स म्हणजे BCS. मला चला BCS घ्या. मी घेतलं BCS शाहू कॉलेजमध्ये. ते पण त्यावेळेस माझ्याकडं पैसे नव्हते, अक्षरशः आईचं सोनं ठेवलं होतं मी. 2-3 महिन्यातच घरातली म्हशी जे होते, म्हशी विकलं होतं. म्हणजे सांगायचं एवढं माझं इमानदारीनं सांगणं आहे तुम्हाला. तुमची इच्छा पाहिजे. तुम्हाला वाटत असेल आज मी सूटबूटमध्ये आहे, आता मी बिझनेस वगैरे करतो, पण त्यावेळेस म्हणतोय मी परिस्थिती खूप बेकार होती. मग शाहू कॉलेजला आलं. शाहू कॉलेजला मला इतकी हॅम्बरिंग केले लोकांनी की खूप इथं कॉफी सेंटरमधून आला, इथं कॉफी नाही चालत. म्हणलं आता तर विहिरीत पडलं, पोहायचं तर आहे. तरी माझा विचार बदलला होता. DEDला नंबर लागला होता, म्हणलं DED करावं आणि मास्तर व्हावं. परंतु पप्पाची इच्छा होती आता लातूरला गेला तर तिथंच शिकायचं, आणि शाहू कॉलेजला गेला. तिथं आता खूप मोठं नाव होतं शाहू कॉलेजचा.
आणि तिथून ॲडमिशन कॅन्सल करणं हे माझ्यासाठी सोपं होतं, पण पप्पाच्या एका शब्दामुळं मी सोडलं ते. म्हणलं तू हारलास. मी म्हणलं मी हरू शकत नाही, ती शिकणार. मग 3 वर्ष मी शाहू कॉलेजमध्ये रेग्युलर अभ्यास केलं, चांगला अभ्यास केलं. एकही वर्षी मी ATKT लागलो नाही. असं नाही की मी खूप हुशार आहे, मी कधीच म्हणत नाही मी स्वतःला हुशार आहे, पण मी स्ट्रगलर आहे, मी काही करू शकतो. शाहू कॉलेजनंतर मग कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री झाली. मला चला आता सगळ्यांची अपेक्षा वाढली, आईवडिलांची पण अपेक्षा वाढली, चला ग्रॅज्युएशन झाला, आता नोकरी लागेल. मी लालची माणूस आहे, प्रत्येक वेळेस मला काहीतरी मोठं करायचं आहे. मग त्यावेळेस बरेचसे इंटरव्ह्यू पण दिलं, झालं पण 10-15 हजार, 20,000, 25,000ची नोकरी पण लागत होती. इंटरव्ह्यू पण दिलं, सिलेक्शन पण झालं, पण नोकरीला गेलो नाही. म्हणजे जनरल नोकरी आपली ऑफिसमध्ये. मग त्यानंतर मी डिस्टन्समध्ये MBA केलं. MBA करत असताना माझा एक मित्र आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे सध्या, त्याला 10 लाख पॅकेज आहे. तो म्हणला तू स्पर्धा परीक्षा दे. मला ठीक आहे, स्पर्धा परीक्षेचं काय असते, मग चला माहिती घेऊ. स्पर्धा परीक्षेची माहिती घेतलो. कुठलाच कोचिंग क्लास नाही, हे सगळ्यात मोठी चूक माझी. तुम्ही आज कोचिंग क्लास लावलात हे सगळ्यात तुमची प्लस पॉईंट आहे. कारण मला आज कळते, मी त्यावेळेस जर कोचिंग क्लास लावलं असतं तर मी तेव्हाच क्लास 1 सुपर क्लास 1 झालो असतो. मग माहिती घेतली, मग चालू केला अभ्यास. काही दिवस अभ्यास केला आणि लगेच जॉब करायला चालू केलो, कारण अडचणी होत्या. मग एक 4 महिने जॉब केलो, नंतरनं जॉब सोडलं. कारण PSIची 13ची ॲड येणार होती. जवळपास एक 3 महिने मी जॉब सोडलं. आणि मी जर अभ्यास केलं तर मी फुल टू अभ्यास करतो, म्हणजे 24 तास अभ्यास, उठल्यापासून झोपेपर्यंत, आणि झोपताना पण अभ्यास, तरच सक्सेस. तुम्हाला वाटत असेल हे 7 वर्ष काय केलं, मी 7 वर्ष अभ्यासच केलं नाही. मी अभ्यासच केलो फक्त एक्झामच्या पिरियडमध्ये, आणि बाकी टाईम पूर्ण बिझनेस. मला बिझनेस करायची खूप आवड आहे, त्यामुळं मी फक्त बिझनेस करायचो. आणि ॲडच्या टाईमाला मला एक साईड, कारण परिस्थिती गरीब असल्यामुळं मला नोकरी पाहिजे होती एक सेफ झोनसाठी. सेफ झोनसाठी मी नोकरीसाठी ट्राय करत होतो, पण आवड होती बिझनेसची. मग 3 महिने अगोदर मी सोडलं. त्यानंतर खूप अभ्यास केलो, प्री पास झालो. पण प्रीचा त्यावेळेस 76 मार्क होते मला, आणि मेरिट आला होता 69ला. आणि बरेचसे माझे मित्र होते जे की माझ्यापेक्षा खूप हुशार होते. मी त्यांना विचारायचो स्कोअर किती आला, तर ते म्हणायचे 90-95. मला वाटायचं माझी डाळ शिजत नाही. मग असं मी मग काय करायचो, थोडंसं डायव्हर्ट व्हायचो मी. मग अभ्यास फुल टू केलो नाही मेन्सचा. आणि ज्याला विचारलो, माझे जवळचे सगळे मित्र जे हुशार होते त्यांनी मला खोटं सांगितलं. एकाचाही रिझल्ट आला नाही. ज्याचे मार्क 90 होते, 95 होते, त्याला 69 मार्क नव्हते, आणि मेरिट होता 69 प्रीचा 13च्या बॅचचा. मग मला पश्चाताप झाला, अरे आत्ता काहीतरी करावं लागेल. मग जवळपास 45 दिवस होते मेन्ससाठी. मला चला आता 45 दिवस फुल अभ्यास करायचं. 45 दिवस खूप अभ्यास केलो. इतका अभ्यास केलं, ते पण बाउंड्रीवर पास झालो, मेन्स पास झालो. त्यानंतर आता इंटरव्ह्यू आणि ग्राउंड. म्हणलं ग्राउंड तर माझा प्लस पॉईंट आहे. इंटरव्ह्यूचं ठीक आहे बाबा, आपण वक्ता नाही, बोलू शकत नाही, ते तयारी करू. कारण इयत्ता 8वीमध्ये असताना पहिल्यांदा स्टेजवर गेले, आणि एकच सुविचार म्हणलं होतं त्यावेळेस, पलंग मिळेल पण झोप मिळणार नाही. आणि दुसऱ्यांदा आता इथं आलो आहे. त्यामुळं ती फील्ड, मोटिवेशनची फील्ड तर आतून पाहिजे. इथून असेल ना सगळं होते, इथून पाहिजे. मग झालं असं, मेन्स पास झालो. मग मला माहीत होतं मी गावाकडून आलेला माणूस, एका तांड्यातून आलेला माणूस, म्हणजे सगळं ओके होतं. फिटनेसमध्ये काही चॅलेंज नव्हतं. 100पैकी 100 मारू शकतो हे कॉन्फिडन्स होतं. 1 वर्ष त्यावेळेस इलेक्शन आला, पावसाळा आला, त्यामध्ये 1 वर्ष इंटरव्ह्यू झाला नाही. आणि मी 1 वर्ष अभ्यास पूर्ण बंद केलं. कारण मला माहीत होतं आता प्री पास झालो, मेन्स पास झालो, आता इंटरव्ह्यू आणि ग्राउंड पण पास होणार मी.
कारण ओव्हर कॉन्फिडन्स असू नये, पण मी गेलो. ओव्हर कॉन्फिडन्स होता. 98 मार्क पडले फिजिकलमध्ये. 2 मार्क, आता थोडी तब्येत आहे त्यावेळेस वीक होतो, तरी पण 98 मार्क घेतलो 100पैकी. 2 मार्क गोळा टाकू शकलो नाही, थोडक्यात राहिला. इंटरव्ह्यूमध्ये पण बऱ्यापैकी मार्क होते, पण रिझल्ट आला नाही. 1 मार्कानं रिझल्ट गेला. त्यावेळेस पण वेटिंग राहिली असती तर लागलो असतो, कारण त्यावेळेस वेटिंग नव्हती. मग 1 वर्षाचा गॅप होता. अभ्यास पूर्ण बंद होता. भयानक टेन्शन आला. रात्रभर झोपलो नाही. बरेचसे मित्र आले, सात्वन करायला लागले. एक दिवस असंच गेला. दुसऱ्या दिवसापासून अभ्यास स्टार्ट केला आणि जे अभ्यास वर्षभरात माणूस करतो ते मी 15 दिवसात अभ्यास केलं. म्हणजे पूर्ण रिव्हिजन म्हणजे मी जे वाचलं होतं ते मला एकदा फ्लोमध्ये येण्यासाठी करायचं होतं. मी फ्लोमध्ये येण्यासाठी केलं. फक्त जेवायचं वेळ माझं वाया जायचं. बाकी पूर्ण रूममध्ये सुद्धा माझे पूर्ण हे राहायचे, छोटेसे लिहून ठेवलेले चिटकून ठेवायचो मी. पण त्याचा काही फायदा होत नाही, करू नका तुम्ही. हां, त्यानंतर खूप अभ्यास केलो. नंतरनं अजून थोडंसं गॅप पडलं काही कारणास्तव वैयक्तिक. मग 16ची ॲड येणार होती हे कळालं, कारण 14ची ॲड गेली मध्ये. ग्राउंडमध्ये फुल फोकस केलं, 14ची ॲड गेली. मेन्स पास होऊ शकलो नाही, कारण फोकस एकच होता. मग 16ची ॲडमध्ये एक 7-8 महिने अभ्यास केलो. इथं महाराष्ट्र अकॅडमीला होतो मी, महाराष्ट्र रीडिंगला. तिथं 7-8 महिने अभ्यास केलं, पण तिथं थोडंसं डायवर्ट व्हायला लागलो. मग पुण्याला गेलो मी. घरून सपोर्ट थोडं बंद झालं. मग आता पैसे कुठून आणायचं? पैसे तर नाही, पण मला माहीत होतं माझा सर्कल मोठा आहे, पैसे मी कुठूनही आणू शकतो. बरेचसे अधिकारी मित्र आहेत. सगळ्याला फोन केलं, बाबा तू 1000 दे, तू 1000 दे, तू 1000 दे, मी तुला देऊन टाकेन नोकरी लागल्यानंतर. सरळ शब्द होता. बरेच जणांनी दिले, कोणी नाही म्हणले, कोणी दिले. जे नाही म्हणले त्यांनी तर पहिल्यांदा फोन केले आज. ज्याने दिले त्याला मी स्वतःहून फोन केलो. मग पुण्यात गेलो. फुल फोकसनं अभ्यास केलं. 11 महिने अभ्यास केलं. प्रीच्या जवळपास 3-4 महिने अगोदर गेलो. प्री पास झालो, मेन्स पास झालो आणि परत ग्राउंडला इकडं आलो. म्हणजे ग्राउंडची तयारी मी लातूरलाच केलो, कारण खाण्यापिण्याची सोय इथं व्हायची. घर माझं इथंच आहे. मग ग्राउंड मला यावेळेस पण कॉन्फिडन्स होता की मी आता 100% होणार, कारण स्कोर यावेळेस मला चांगला होता. त्यावेळेस स्कोर खूप कमी होता, पण यावेळेस स्कोर चांगला असल्यामुळं मला वाटायचं मी आता 100% होऊ शकतो. ग्राउंड तर 100 आहे. त्यावेळेस 98 होतं, यावेळेस 100 मारू शकतो. कॉन्फिडन्स होता. खाय प्यायला काही कमी नव्हतं. जरी परिस्थिती कितीही गरीब असली तरी खाय प्यायला कमी नव्हतं. बाकीच्या गोष्टीला काही कमी नव्हतं. मला कधीच कमी केले नाही आईवडिलांनी. आणि जरी काही अडचण आली तरी मी स्वतः करून घ्यायचो. मग जवळपास यावेळेस 2-3 महिन्यात ग्राउंड झालं, इंटरव्ह्यू झालं. इंटरव्ह्यू पॅनल खूप हार्ड आला होता. पॅनल अपराजित मॅडम म्हणून होती, MPCची सदस्य. भयानक हार्ड पॅनल, मार्कच देत नाही. मॅडमसमोर मला वाटलं होतं की आता गेलो, परंतु एक गोष्ट सांगायची राहिली. त्याच्या अगोदर फिजिकल होते. इंटरव्ह्यूच्या अगोदर फिजिकल. ज्या दिवशी आपली इंटरव्ह्यू होतो त्याच दिवशी फिजिकल होतं. आणि माझी चूक अशी झाली, त्यावेळेस मला 93 मार्क पडाले. मी संध्याकाळी म्हणलं चला पोट वगैरे साफ होणार नाही, आपण थोडंसं खाऊन घेऊ, नाहीतर फ्रूट्स खाऊन घेऊ. मी शेफ खाल्लो, पोट भरून शेफ खाल्लो. त्याची एनर्जी टिकली नाही. जवळपास 3-4 तास एनर्जी टिकते. मग मी जर संध्याकाळी जेवण फुल केलं असतं
तरी मला सकाळी चक्कर आली नसती, नाहीतर त्यावेळेसच मी 100पैकी 100 ग्राउंडला गेलो असतो. माझी एक चूक झाली की मी संध्याकाळी जेवण केलो नाही, सकाळी चक्कर आली आणि ऑक्टोबर हिट औरंगाबादला माझं फिजिकल आणि इंटरव्ह्यू झाला. ऑक्टोबर हिट जवळपास 6 ऑक्टोबरला माझा फिजिकल इंटरव्ह्यू झाला. मॅडम त्या दिवशी उशीर आली, भर उन्हामध्ये ग्राउंड झाला आणि मला चक्कर आली. मग पर्याय नव्हता, एनर्जी ड्रिंक वगैरे होतं थोडंसं, ते घेतलं आणि बॉडी थोडी चांगली होती त्यामुळं रिकवर झालो आणि 93 तरी मार्क घेतलो. परंतु ॲक्च्युली मी 100पैकी 100 एजी घेत होतो, एजी बाय. पण माझी एक चूक झाली होती, संध्याकाळी जेवण नाही केलं होतं, ते करायला पाहिजे होतं. झालं जे झालं ते झालं. मला तिथंच टेन्शन आलं होतं थोडंसं. मला आता घाबरून पर्याय नाही, आता पुढं बघू, फेस करू, जे होईल ते होईल. 93 मार्क आपल्यासाठी खूप चांगले आहेत, कारण कास्टमध्ये होतो. त्यानंतरनं इंटरव्ह्यू फेस केलं, इंटरव्ह्यू चांगला गेला, बऱ्यापैकी चांगले उत्तर दिलो. शेवटचा एक प्रश्न होता की PSI झाल्यानंतरनं मला वाटते त्या एका प्रश्नामुळं मला बरे मार्क मिळाले, नाहीतर मॅडमनं 18, 17, 16 मार्क दिलेले आहे. मला जवळपास 22 मार्क होते आणि 13च्या इंटरव्ह्यूला 24 होते आणि आताच्या इंटरव्ह्यूला 23 होते. 1 मार्क कमी भेटलं. मॅडम त्या प्रश्नावर मला वाटते 23 मार्क दिले. PSI झाल्यानंतर पहिलं काम कोणतं करल असा प्रश्न होता थोडक्यात. मी म्हणालो ज्या पोलीस स्टेशनमध्ये जाईल त्या पोलीस स्टेशनचा वॉशरूम मी व्यवस्थित साफ करून घेईल, महिलांसाठी स्वच्छता, महिलांसाठी सेपरेट वॉशरूमची सुविधा करून देईन. बरं ठीक आहे म्हणले. आणि मला ते जे हावभाव होतं मॅडमचं, त्यावेळेस वाटलं मला मार्क चांगले पडतात, म्हणून मी खूप कॉन्फिडन्स होतो की माझा रिझल्ट येणार. तरी रिझल्ट थोडक्यात गेला, मेरिट खूप हाय गेला. नशिबाचा भाग. त्यावेळेस रिझल्ट न येण्याचे पण कारण खूप आहेत, कारण त्यावेळेस एकदाच एक्झाम झाल्या आणि एका मुलाला 4-4 पोस्ट, 5-5 पोस्ट होत्या, PSI, STI, असिस्टंट आणि राज्यसेवेतून. त्यामुळं एक मुलगा 5 पोस्ट घेतला आणि एकच जॉईन करणार. आणि जागा राहतात किती? माझ्या कास्टला त्यावेळेस 6 जागा होत्या, माझा नंबर 7वा. आणि मुलं जे असतात ते प्रेफरन्स प्रत्येक एक्झाम देतात, प्रत्येकाला नोकरी पाहिजे असते. मग ते झालं त्यांची चूक, पण आपली पण चूक मान्य केलं पाहिजे. माझी पण चूक झाली, संध्याकाळी जेवण नाही केल्यामुळं तब्बल 7 मार्क कमी आले मला, जे की मी एजी गोईंग मारू शकलो असतो. रिझल्ट जवळपास 8-10 महिन्यानंतरनं रिझल्ट लागला, रिझल्ट गेला. ते 8-10 महिने अभ्यास सोडून दिलं होतं, म्हणजे मी मेन्स झाल्यापासून अभ्यास सोडून दिलं होतं. मी फक्त एक्झामपुरता अभ्यास करायचो, पण अभ्यास करताना मी डायव्हर्ट नाही झालो, कधीच नाही डायव्हर्ट झालो. अक्षरशः बरेचसे अडचणी आल्या, पण मी मात केलं, पण डायव्हर्ट कधीच झालो नाही. फुल टू अभ्यास केलं, दिवस रात्र. मी अक्षरशः माझे काही मित्र आहेत, असिस्टंट कमिशनर आहेत, तहसीलदार आहेत, PSI आहेत, STI आहेत. PSI तर खूप आहेत लिस्टमध्ये, PSIच आहेत. मग आम्ही ज्यावेळेस डिस्कस करायचो, आम्ही फिरताना पण अभ्यासाचं बोलायचो. काही जरी बोललं तरी अभ्यासशिवाय दुसरं नाही, काही सिलेक्टिव्ह मित्रासोबत. मग अशी चर्चा त्यावेळेस मला ते स्वतःहून सांगायचे. जे तहसीलदार झाला, माझा एक मित्र आहे किशोर यादव, तो मला बरेच वेळेस म्हणले, तू माझ्यापेक्षा जास्त तू प्रश्नाचे उत्तर सांगतोय, तर तू परीक्षा कसं काय पास होत नाही, म्हणजे त्या लेवलची. मग कारण माझं जे वाचन होतं ना, आता हे पॉईंट महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. मी एका विषयाला 4-4, 5-5 पुस्तक वाचलेलं आहे. पहिली चूक सर, हे लय महत्त्वाचं पॉईंट आहे, सगळ्यात मोठी चूक. एका विषयाला 5-5 पुस्तक मी स्वतः वाचलेलं आहे. हे तुम्ही करूच नका, इमानदारीनं सांगायलो बरं का. हे खूप महत्त्वाचं आहे. एकच पुस्तक वाचा, एका विषयाला एकच पुस्तक. माझा मित्र आहे, माझ्याजवळ सबूत आहे, पाहिजे असेल तर कधीही नंबर देतो, कधीही अर्ध्या रात्री फोन करा मला, आजही जाऊ शकता. त्याच्या अलमारीमध्ये एकच पुस्तक आहे एका विषयाला. तो तहसीलदार आहे. आज PSI राज्यात आहे, STI राज्यात दुसरा आहे, ASO आहे, PSI आहे.
सगळ्या पोस्ट काढले, एकच पुस्तक, आणि मी 5-5 पुस्तक काढून मला आजपर्यंत घासावं लागलं. त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज, परंतु काही सब्जेक्टमध्ये ते फास्ट असतात. आता इंजिनिअरिंगचे मुलं जे असतात, गवळी सरांनी सांगितले, मॅथ आणि रिझनिंग त्याची हँड असते. मला मॅथ आणि रिझनिंग मला बघूच वाटत नाही, माझा वीक पॉईंट आहे. तुम्ही स्वतःला ओळखा, मोठपणात जाऊ नका की मी करू शकतो. स्वतःला ओळखायचं, मी हे करू शकतो का. आणि एक्झाम आहे आपल्या 100 मार्काची, 100पैकी आपल्याला फक्त 45 मार्क घ्यायचा आहे किंवा 50 मार्क घ्यायचा आहे. 45 ते 50मध्ये मेरिट असते. बस याचं नियोजन करा. तुम्हाला गणित बुद्धिमत्ता जमत नाही ना, सोडून द्या. तुम्हाला इतिहास जमत नाही ना, सोडून द्या. तुम्हाला भूगोल जमत नाही ना, सोडून द्या. विषय सोडून द्या. फक्त त्या विषयामध्ये एवढी तयारी करा की त्या विषयामध्ये 5 मार्क कसे पडेल, 4 मार्क कसे पडेल, एवढीच तयारी करा. एखादा विषय जर तुमचं वीक असेल तर त्या विषयाचं नियोजन तुम्ही फक्त 4-5 मार्कापुरतं करा. बाकीचं विषय पूर्ण सोडून द्या. आणि जे तुमचे प्लस पॉईंट आहेत, जसे इंडियन पॉलिटी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, मराठी असेल, इतर आता PSIला कायदे आहेत, खूप इंटरेस्टिंग कायदे आहेत, जबरदस्त, काही विषय नाही. हे पाठ करायला खूप सोपं जातं आहे, पण डोक्यात सारखं फिरलं पाहिजे. आणि ज्याच्या डोक्यात फिरत नाही ना, ते परीक्षा पास होत नाही. आणि सरांनी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सांगितली, जे किशोर यादव म्हणून माझं मित्र आहे तहसीलदार, तो सारखं म्हणायचं मला. त्यामुळं मी व्हॉट्सअप कधीच वापरायचो नाही परीक्षाच्या पिरियडमध्ये. आणि वापरलो तरी इमर्जन्सी काही असेल तरी लगेच इन्स्टॉल करायचं आणि तेवढ्यापुरती, नाही तर लगेच अनइन्स्टॉल. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सोशल नेटवर्किंग बंद जर व्हायचं असेल तर, नाहीतर मी खरंच सांगतो बंद करायचा अभ्यास, निवांत काहीतरी दुसरं करायचं. स्पष्ट मनातून असेल तर करायचं, नाहीतर करायचं नाही. हे जे क्षेत्र आहे, भयानक विद्यार्थी इथं आलेले आहेत. तुम्ही पुण्यामध्ये जर गेलात, ते मधली एक गोष्ट सांगायची राहिली, मी थोडंसं बॅक येतो. मी पुण्यामध्ये ज्या वेळेस गेलो, PSIला मार्क कमी येण्याचे थोडेसे हे पण कारणे आहेत. तिथं हवा इतकी बेकार आहे की कलेक्टर व्हावं, तहसीलदार व्हावं, DSP व्हावं. आणि मी PSIची तयारीसाठी गेलेलो तिथं, आणि तिथं मुलं सगळे क्लास 1ची तयारी करतात. मग माझ्याही डोक्यात घुसलं, चला क्लास 1 व्हायचं. तिथं गेल्या गेल्या मी काही दिवस जे आहे, मी राज्यसेवेची तयारी केलो, भयानक राज्यसेवेची तयारी केलो. राज्यसेवेत थोडक्यात कटलो, STI पण थोडक्यात कटलो, PSIत झालो प्रीपास. म्हणजे शेवटी PSI होऊ शकतो मला माहीत होतं, पण माझ्या आशा वाढल्या होत्या पुण्यात गेल्यानंतरनं. हे खूप मोठी चूक. टार्गेट एकच पाहिजे. माझं टार्गेट चेंज झाला. मी थोडंसं लालची झालो आणि मी DSPच्या तयारीला लागलो. म्हणलं चला 2 स्टार नाही तर 3 स्टार घेऊ. मी 3 स्टारला गेलो आणि मग 2 स्टारला पण हुकलो थोड्या दिवसासाठी. मग हे करू नका. टार्गेट फिक्स ठरवा. तुम्हाला जर बँकिंग करायची असेल तर बँकिंग करा. तुम्हाला जर अधिकारी व्हायचं असेल तर अधिकारी, PSI व्हायचं असेल तर फक्त PSI, STI व्हायचं असेल तर STI. अक्षरशः मला तर असं ओळखतात की मला आज पण जे PSI आहेत, DSP आहेत, तहसीलदार आहेत, मला जय हिंद म्हणून बोलतात. म्हणजे मी एवढा कॉन्फिडंट होतो मी PSI होणार. एवढं कॉन्फिडंट तुम्ही ठेवा, कारण तुमचा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. आणि एक्झाम पिरियडमध्ये 15 महिने अभ्यास, ॲडच्या अगोदरचे 3 महिने, त्यानंतर मेन्सपर्यंतचा अभ्यास. या पिरियडमध्ये काहीच करायचं नाही, फक्त आणि फक्त अभ्यास. आणि अभ्यास करताना आमच्या ज्या चुका झाल्या त्या तुम्ही करू नका. पहिली चूक, आयोगाचे क्वेश्चन पेपर पहिल्यांदा अभ्यास करताना बघा. पहिल्यांदा क्वेश्चन पेपर सोडा, त्याच्यानंतर ना अभ्यास करा. मी असं म्हणतो. तुम्हाला कुठल्या रस्त्यानं जायचं आहे हे कळेल तुम्हाला जर आयोगाचे पेपर जर तुम्ही सोडवलात. जर तुम्हाला कंबाईनची तयारी करायची असेल तर तुम्ही कंबाईनचे आणि राज्यसेवेचे पेपर पूर्ण सोडवा, टाईम लावून सोडवा किंवा असेही सोडवा, परंतु त्या प्रश्नाचा जे मार्ग आहे
ते कुठल्या मार्गाने आपल्याला घेऊन जाते हे बघा, तुम्हाला लवकर यश येईल. क्वेश्चन पेपर जर तुम्ही सोडवलात आयोगाचे पूर्ण क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतरनं मग नंतर अकॅडमीचे तुम्ही पेपर सोडवत चला. 8 दिवसातून एकदा तरी पेपर सोडवणं मस्ट आहे. जर तुम्ही क्वेश्चन पेपर नाही सोडवलं, कितीही जर अभ्यास केलं तर ते थोडंसं वेळखाऊ विषय होईल. कारण माझ्यासमोर जेवढे उदाहरण आहेत त्यांचे सक्सेसचं हे 1-2च मंत्र आहेत. पहिली गोष्ट क्वेश्चन पेपर, दुसरी गोष्ट रिव्हिजन. जर तुम्ही शॉर्ट नोट्स जर करत नसाल तर त्यालाही काही अर्थ नाही. मला म्हणायचं आहे शॉर्ट नोट्स करायलाच पाहिजे आणि एखादा कागद तुमच्या खिशात राहायलाच पाहिजे. जरी तुम्हाला दिवसभर अभ्यास करून बोर झालं असेल, चला गेलं पॉलिटेक्निकला फिरायला, तर तुम्ही तिथं आठवण करत करत फिरायचं. कारण जरी मला 7 वर्ष लागले असेल तरी मी अभ्यासामध्ये खूप कमी काळ होतो. इतर काळ मी माझ्या बिझनेसमध्ये. त्यामुळं तुम्ही त्या पिरियडमध्ये तुमचा माइंडसेट कसं ठेवता हे महत्त्वाचं आहे. फक्त आणि फक्त अभ्यासच राहिलं पाहिजे डोक्यात. बोलताना अभ्यास, चालताना अभ्यास, व्यायाम करताना अभ्यास. मी तर म्हणतो प्रत्येकाने अर्धा तास व्यायाम करायला पाहिजे सकाळी सकाळी. माझा एक मित्र आहे गुणाजी क्षीरसागर म्हणून, खूप क्लोज मित्र आहे माझा, असिस्टंट कमिशनर आहे. सोबत होतो आम्ही अभ्यासला. न चुकता तो व्यायाम करतो, काही होऊ द्या. एका दिवशी तर रिझल्ट आला होता आणि त्याच दिवशी तो व्यायाम करत होता. म्हणजे तुम्ही तुमच्या डिसिप्लिन ज्याला म्हणतो आपण, दररोजचा शेड्यूल, ते शेड्यूल फिक्स करा. आणि आपल्याला काय करायचं आहे, सरांनी बोलले, मी आता हे टाळतो विषय, आपल्याला काय करायचं आहे हे लिहून घ्या. 8 दिवस काय करायचं आहे किंवा एखादं सब्जेक्ट कसं वाचायचं आहे हे तुम्ही लिहून घ्या आणि शॉर्ट नोट्स काढा. जर आज इंडियन पॉलिटी रंजन कोळंबेचं पुस्तक जर वाचत असाल तर ते लई झालं 15 पेजमध्ये अख्खा पुस्तक बसतं आहे. मी बसवलेलं आहे 15 पेजमध्ये. म्हणजे एक्झामच्या टाईममध्ये तुम्ही 15 पेज वाचले, त्यानंतरनं खूप रिव्हिजन, जवळपास 10-10, 20-20, 50-50, 100-100 रिव्हिजन करा त्याची. जेवढं रिव्हिजन कराल तेवढं परफेक्शन येईल आणि जेवढं परफेक्शन येईल तेवढ्या लवकर तुम्हाला यश येईल. हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे. बाकी गोष्टी ज्या आहेत हे मोटिवेशन वगैरे किंवा सांगतात ना ते व्हिडिओमधून वगैरे, हे काय नाही, हे थोताड आहे. तुम्ही इथून पाहिजे. जर इथून नसेल ना तर सगळं होतं आहे. आणि जर इथून नसेल तर मी म्हणतो आजच सोडून द्या हे सगळं. बाकीचं दुसरं काही करता येईल का ते करा. उगाच आईवडिलांना फसवण्यात काही अर्थ नाही. मी MPSC करतो इथं पुण्यामध्ये, तर एक ट्रेंड झाले की MPSC करणारे मुलं मुली तिथं खूप आहेत आणि जो हुशार मुलगा आहे त्याच्या मागं तिथं एखादी मैत्रीण तिथं जोडते आणि त्याच्यासोबतच फायनल. त्यामुळं तुम्ही हुशार असेल ना तर तुमच्या मागं कोणी येतं आहे. तुम्ही, हे जमाना बदललाय भाऊ. काय असं आहे का मित्रांनो? तुम्हाला सांगतो मी माझी वैयक्तिक एक अनुभव सांगतो. चला जाऊ द्या. मी पुण्यात होतो, असं माझी तिथं आता प्री पास झाल्यानंतर तिथं कसं आहे, खूप ॲटमॉस्फिअर वाढतो, मित्र मैत्रिणी, हे कॉमन गोष्ट आहे तिथं. मला एका मुलीनं प्रपोज मारलं होतं, मी ते रिजेक्ट केलं होतं. कारण हे अशा गोष्टी तुम्ही केलंच पाहिजे. मी जर त्या प्रेमामध्ये अडकलो असतो तर आज मी PSI झालो नसतो. हे प्रेम काही नसते काय. हे सगळं तुम्ही जर चांगलं असाल ना
आणि आजकालच्या मुली पण खूप हुशार आहेत. अगोदर बघतात याला व्यसन आहे की नाही. दुसरी गोष्ट मग हळूहळू माहिती काढतात. पुण्यामध्ये ते ट्रेंडच आहे. व्यसन आहे की नाही बघतात, मग त्यानंतरनं हळूहळू मग किती परीक्षा पास झालं. मग आपण साहजिक आता PSI पास झालो म्हणल्यावर 2-4 परीक्षा असेच पास झालेले असतात, प्री वगैरे, हे नॉर्मल गोष्ट आहे. मग त्याच्यासोबत मैत्री वगैरे हळूहळू मग ते होतं आहे कार्यक्रम पुढं. मग हे गोष्टी टाळायला पाहिजे. अभ्यास म्हणजे अभ्यास. खरंच मी त्यावेळेस जर पडलं असतं तर आज PSI झालो नसतो. तर तुम्ही ह्या गोष्टी टाळा. सोशल नेटवर्किंग हे मित्रमैत्रीण बाजू ठेवा. फक्त किती दिवस, रिझल्ट येईपर्यंत. अजून एक अनुभव सांगतो. आता मी PSI होणार मला माहीत होतं 2 वर्षापासूनच. आमचा विषय थोडंसं प्रशासनामुळे उशीर झाला, जवळपास 2.5 वर्ष लागले. 16ची मेन्स दिल्यानंतर मी अभ्यास बंद केलं. कधीतरी जायचो मित्राला असंच पेपर वाचण्यासाठी मित्रासोबत. ज्या दिवशी रिझल्ट गेला त्या दिवशीच माहीत झालं मी PSI होणार. कारण माझे मित्र अतुल चव्हाण, गुणाजी क्षीरसागर, विठ्ठल चव्हाण सगळेजण आले होते रूमला. आणि रूमवर आम्ही लगेच सर्च केलं की वेटिंग लिस्ट आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये तुझा नंबर किती आहे. मग सर्च केला. माझा मित्र आहे गुणाजी क्षीरसागर, तो लगेच खूप गायलेलिओ म्हणतो आम्ही त्याला, तो खूप शार्प आहे. लगेच चेक केला. आता तो त्यावेळेस मला मोटिवेट करण्यासाठी केला की असंच केला मला माहीत नाही, पण तो मला मोटिवेट केला. मला तुझा नंबर फिक्स आहे. लगेच लिस्ट चेक केलो आम्ही. राज्यसेवेची लिस्ट चेक केलं, STIची लिस्ट चेक केलं, ASOची लिस्ट चेक केलं आणि PSIची लिस्ट चेक केलं. जे 6 जण होते ते 6 जणांचे नाव पूर्ण लिस्टमध्ये चेक केलो आणि त्यापैकी 3 जणांचे नाव आम्हाला सापडले. जवळपास ते 4-4, 5-5 परीक्षा पास झालेले होते. मला त्या दिवशी परीक्षा पास झालो आपण. चला लेट होईल पण थेट होईल, परंतु ते खूपच लेट झालं. प्रशासन त्यामध्ये लॉकडाऊन, आणि लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष असे गेले. प्रशासन थोडंसं लेंदी झालं. ती चूक प्रशासनाचीच आहे, आमची तर चूक नाही. भरपूर प्रेशर. जर तुम्ही मुलगी बघायला गेलात ना तरी कोण देत नाही. तुमच्याजवळ काही असेल ना तर सगळं आहे. मग आता 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी PSI होणार मला माहीत होतं, पण लोकांना माहीत नाही. काही ठराविक लोकांना माहीत होतं जवळपास 2.5 वर्षापासून की जयसिंग आडे PSI आहे, परंतु विश्वास नव्हतं. ज्याला थोडाफार कायदा कळतो त्यांना विश्वास होता, पण बाकीच्यांना विश्वास नव्हता. म्हणलं आता 2-3 वर्ष असे गेलेत. मग मी म्हणलं आता ट्रेनिंगला जाण्याच्या अगोदर उरकून घ्यावं. खरं मी जे काही बोलतो इमानदारीनं बोलतो बरं का. मग माझी इच्छा होती चला वय वाढायला लागलं, चला आपण एखादी चांगली मुलगी करावं, गरीबातली गरीब आणि आपल्याला शोभणारी आपण करून घेऊ. परंतु अशा अडचणी यायला लागला. जिथं मला पसंत आहे तिथं मला द्यायला तयार नाही, आणि जिथं द्यायला तयार आहे तिथं मला पसंत नाही. मग अशा प्रॉब्लेम होऊ शकतात. कॉम्प्रोमाइज खूप करावं लागते जर नोकरी नसेल, जर तुम्ही स्टँड नसेल तर. आणि जे टोमणे मारत होते असे हे PSI म्हणून, ते मला 10 कॉल केलेत. मी बिझी कालपासून. जवळपास माझा सर्कल खूप मोठा आहे. अख्खा महाराष्ट्रामध्ये मी सामाजिक चळवळीमध्ये काम करतो. मला आवड आहे म्हणून बिझनेससोबत सामाजिक चळवळीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझा संपर्क आहे. मग जवळपास मला रात्री 10 वाजेपर्यंत, आडे सरांना माहीत आहे, 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कॉलिंग चालू होते. इतके फोन अक्षरशः मी कंटाळलो आहे. माझा कान आत्ता पण दुखतो आहे. आणि यामध्ये हे महत्त्वाचं आहे, यामध्ये तुम्हाला जे टोमणे मारणारे होते यांचे तर खूप कॉल येऊन गेले. काही लोक तर अरे मी तुझ्यासाठीच मुलगी बघत होतो, आत्ताच चर्चा काढलं, 15 दिवसापूर्वी चर्चा झाली, आपण आता करू, पहिल्यांदा मला भेटायचं. ज्याचा वर्ष संबंध नाही, 2-2 वर्ष काही संबंध नाही, बोलणं नाही, असे मित्र काय करायला लागले, फोन करायला लागले आणि पहिल्यांदा भेटायचं. हे खूप भयानक आहे. जमाना बदल गया भाई. त्यामुळं तुम्ही सक्सेस आहे तर दुनिया तुमच्या मागं आहे. तुम्ही काही नाही तर तुमच्या मागं काही नाही. पावर असते ना तिथं सगळीकडे जातात लोक. माणसाला कोणी बघत नसते आजकाल. मला त्यावेळेस जाणीव झालं. मला आता आपण
पोस्ट येईपर्यंत लग्न करायचं नाही. मी लगेच स्टॉप केलं विषय, विषय स्टॉप केलं. मी जस्ट चालू केलं होतं, म्हणलं माझा विचार दुसरा होता, पण मी ते विषय स्टॉप केलं नंतरनं. का? कारण जर तुमच्याकडे काही नसेल तर समाज तुम्हाला विचारणार नाही. जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या मागं पूर्ण दुनिया आहे, हे लक्षात ठेवा. आणि जे टोमणे मारतात त्यांना डायरेक्ट उत्तर देण्यापेक्षा रिझल्टमधून उत्तर द्या. ह्या गोष्टीवर टाळ्या झाल्या पाहिजे. गोष्ट छोटी आहे पण खूप महत्त्वाची आहे. जे टोमणे मारतात ना त्यांना मारू द्या. आणि तुमच्यावर टोमणे कोण मारत असेल मला वाटत नाही, कारण सगळ्याचं एज एकदम अजून आईवडील सांभाळल्यासारखं आहे, होय का नाही. जस्ट ग्रॅज्युएट पास झालं असाल किंवा ग्रॅज्युएशनमध्ये असाल तुम्ही, मला वाटते. त्यामुळं तुमच्यावर अजून काही टोमणे मारण्यासारखं काही नाही. तर ही तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे. इतकं भयानक स्टडी करा ना की तुम्हाला अभ्यासशिवाय दुसरं काहीच सुधारलं ना पाहिजे. अक्षरशः बिंगोले सरांनी तर मला खूप सपोर्ट केलेला आहे, म्हणजे मेंटली. अरे तू PSI होतोस, मला खूप भारी वाटायचं असं म्हणल्यानंतर. आणि मी जास्तच्या संपर्कात राहायचो. मला जर कोणी निगेटिव्ह बोललं मी त्याचा संपर्क बंद करायचो. मला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचे लोक आवडतात, त्यामुळं मी तशा लोकांसोबतच जास्त डिस्कस करायचो. कोणी निगेटिव्ह बोललं मी त्याच्यासोबत डिस्कस कधी जास्त करायचो नाही. तुम्ही पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा, पॉझिटिव्ह थिंकिंगनं राहा आणि पॉझिटिव्हली मी होणारच आहे म्हणून अभ्यास करा. मी कधी कधी तर रीडिंगमध्ये इतकं टाईट जायचो ना, असं जस्ट आता मी जसं आलो आहे तसंच जायचो मी. मला कधी कधी आमचे सर वगैरे इथं जे आहेत ते म्हणायचे तू खूप इन वगैरे करून येतो असं तसं, पण माझ्यासमोर ते म्हणले नाही. मला नंतरनं कळालं ते खरं तर ते टोमणा चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. चांगला याच्यासाठी आहे की तुम्ही स्वतःला म्हणलं पाहिजे मी अधिकारी आहे, मी चांगलं राहायला पाहिजे. आणि दुसऱ्याला काही वाटू दे. जग तुम्ही अभ्यास करत असेल तरी नाव ठेवते, करत नसेल तरी नाव ठेवते. तुम्ही PSI झाला तरी नाव ठेवतात, नाही झालं तरी नाव ठेवतात. तुम्ही कलेक्टर झालं तरी नाव ठेवतात, नाही झालं तरी नाव ठेवतात. आता कसं विचारा. तुम्ही कलेक्टर झालात, कलेक्टर झालात, तुम्हाला एखादा फोन येतोय, तुम्ही काही कामानिमित्त रिसीव करू शकत नाही. अरे तू विसरला कलेक्टर झाल्यापासून, अरे तू कलेक्टर झाल्यापासून गावाकडे येत नाही. आता कलेक्टर माणूस ते बेजी शेड्यूल असते. बेजी शेड्यूलमध्ये गावाकडे जायचं शक्यतो तो टाळतो, कधी तर जातो. मग अशा गोष्टी होतात. त्यामुळं लोकांचा विचार करू नका, तुम्ही स्वतःचा विचार करा. 100% सक्सेस मिळते. अभ्यास मात्र मन लावून करा. एकच गोष्ट, अभ्यास करायला पाहिजे. आमच्याकडे ज्या चुका झाल्या, अकॅडमी लावलं नव्हतं, आज तुम्हाला अकॅडमी आहे. बिंगोले सर तर आम्ही पर्सनली कधी कधी मार्गदर्शन घ्यायचो. आडे सरचा क्लास केलेला आहे मराठीचा, मी वैयक्तिक क्लास केलेला आहे, असं फाउंडेशन नाही केलं. जे विषय मला थोडंसं हे वाटतं मी लाजायचो नाही, बिंदास मी विचारायचो. मला काही येत नसेल ना तर मी अक्षरशः 5वीचे पुस्तक वाचलेले आहे. जर येत नसेल ना तर बिंदास आपण 5वीचे पण पुस्तक वाचायचे, कारण आपला बेसिक कच्चा आहे. मला वाटतं इथं कुणीही असं मला वाटत नाही दिल्लीहून मुंबईहून आले, सगळे गावाकडचेच आहेत. त्यामुळं स्वतःला शहाणं समजायचं नाही, स्वतःला अधिकारी समजायचं. आणि मी खूप दिल्ली मुंबई लंडनला गेलं असं समजायचं नाही. आपल्याला फक्त पास होण्यापुरता अभ्यास करायचा आहे, PhD करायची नाही. दुसरा मुद्दा, PhD करायची नाही, एकच पुस्तक वाचायचं, पास होण्यापुरतं. 45 मार्क खूप इझी गोईंग जातात, काय मोठी गोष्ट नाही कुणालाही. मी तर म्हणतो मी 0मधून आलेला आहे, अभ्यास पण मी 0मधून केलेला आहे. कारण मी कॉपी सेंटरमधून आलेला आहे. जरी मी थोडाफार हुशार असलो म्हणजे पास होण्यापुरतं, पण कॉपी सेंटरमध्ये असल्यामुळं ते सवय लागते कॉपी करण्याची. ती सवय मला शाहू कॉलेजला सुटली, त्याच्यानंतर मी कधी कॉपी केलं नाही. आणि जरी चान्स भेटलं तरी मी कॉपी करत नाही,
कारण जर तुम्हाला कळालं ना, जग कळालं ना, कॉपी हे तुम्हाला तात्पुरतं आहे, तुमचा खरा नॉलेज हे तुमच्या आयुष्यभरासाठी जातं आहे. त्यामुळं तुमचा जे आजचा वेळ आहे, हे वेळ म्हणजे तुमचा एकदम गोल्डन टाईम आहे. तुम्ही याचा पुरेपूर अभ्यास करून परतफेड करा. तुम्हाला वाटत असेल की किती वर्ष लागायला, बरेच जण म्हणतात की MPSC करायला किती वर्ष द्यावं, हे खूप कॉमन प्रश्न आहे. मी म्हणतो 2 अटेम्प्ट द्यावे. पहिला अटेम्प्ट एक्झामच्या अगोदर. माझा एक भाऊ आहे BDO, सध्या बुलढाण्याला आहे BDO म्हणून. तो जातीवंत हुशार होता, परंतु सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11पर्यंत अभ्यास करायचा. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11पर्यंत टिफिनसुद्धा रीडिंगमध्ये यायचं. म्हणजे एवढं अभ्यास करायची तयारी पाहिजे, तर तुम्हाला एका अटेम्प्टमध्ये पण होऊ शकते. मी स्वतः केलेलं आहे. भले मी 1 मार्कानं गेलो, परंतु मी तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. का? कारण काही चुका झाल्या. तुम्ही तेवढं चुका टाळा, सक्सेस 100% भेटते. बाकी सरांबद्दल सांगायचं म्हणलं तर खूप आभार आहे सरांचं. सरांमुळं मी आज इथं आहे. खरं तर यांचं मार्गदर्शन वैयक्तिक घेतलेलं आहे मी. एखादा प्रश्न जर येत नसेल तर आम्ही पर्सनली जाऊन विचारलेलं आहे. कारण एवढं मैत्रीच होती अशी. काल मी किती कॉन्फिडन्स होतो सर. 8 दिवसापूर्वी मी लस घेतलं. मला माहीत होतं, सरांना म्हणलं मी PSI आता होणार आहे, 8-15 दिवसात निकाल लागेल. इतके अधिकारी मित्र झालेत ना, तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे आणि किती मार्काला लागणार आहे मी सांगू शकतो. मला कधीही फोन करा, तुम्ही एक्झाम द्या, परीक्षा पास झाला, एवढे मार्क आहेत म्हणून सांगा, मी येते की नाही तुम्हाला सांगतो. इतके अधिकारी मित्र झालेले आहेत. त्यामुळं तुम्ही बिंदास राहायचं, फक्त अभ्यासला फोकस करा. मला आता ट्रेनिंगला जायचं आहे म्हणून मी तयारी करत होतो. ज्याचं रिझल्ट नाही तर हे लस घेतो आहे. का? कारण याला ट्रेनिंगला जायचं आहे. म्हणजे एवढा कॉन्फिडंट होतो मी. हे ओव्हर कॉन्फिडंट म्हणा की कॉन्फिडंट म्हणा, पण मी कॉन्फिडंट होतो. गवळी सरांना पण बोलवून घेतलं. म्हणलं सर आपले आहेत, मुख्याध्यापक आहेत सर, भिंगोले सर म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक. आणि सरांना फोन केलं की सर मला लस घ्यायची अर्जंटमध्ये, वशीला लावा आता. मग सरांना माहीत नव्हतं. अरे बिंदास, तू तर आपला माणूस आहे, कधी पण ये. मी म्हणलं कधी येऊ, टाईम कधी पण ये म्हणला, दिवसभरात. मी म्हणलं ठीक आहे सर, मी येतो. मग गेलो सरांजवळ, लगेच 15 मिनटात लस भेटली. म्हणजे कुठेही काही कामात तुम्हाला होते, तुम्ही फक्त अधिकारी होण्याचा स्वप्न बाळगा. आणि आपला स्वभाव एवढा चांगला होता, त्यामुळं सरांनी आपल्याला लगेच होकार दिला. लस भेटली. सरांना सांगितलं मी PSI होणार आहे. मग सर पण कॉंग्रॅच्युलेशन केले. तिथल्या जी लस देणार होते मॅडम, त्यांनी पण PSI म्हणून पटापटा लगेच माझी दुसऱ्यांची वेटिंग लाईन लागलेली आणि मला लगेच लस दिले. हे अशा गोष्टी होतात. खूप भारी अनुभव येतात. कालपासून जे अनुभव घेतो आहे, खरंच पहिला रिझल्ट लागल्या ग्रुपवर, आमचा एक ग्रुप आहे, ग्रुपवर मॅसेज आला. पहिल्यांदा फोन केलो आईला. आई अक्षरशः रडायला लागली. म्हणजे इतके वाईट दिवस आता सोन्याचे दिवस झाले. मला सहन झालं नाही, मी पण रडायला लागलो. मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला मी, हे सुख महत्त्वाचं आहे. मला माहीत होतं मी PSIमध्ये फक्त 50,000 कमवू शकतो महिन्याला, पण मी असं महिन्यामध्ये मी कितीही कमवू शकतो. मी ह्या 2 महिन्यामध्ये मी 6 लाख कमवले. त्यामुळं पैशाचा विषय नव्हता माझ्याकडं की मी किती कमवू शकतो. मला फक्त स्टेटस महत्त्वाचं होतं. आईवडिलासाठी नोकरी पाहिजे होती आणि आईवडिलाची इच्छा होती की नोकरीला लागायला पाहिजे. तर मी त्यांच्यासाठी हे करत होता. मला आता मी बिझनेसमध्ये 2 महिन्यामध्ये 6 लाख कमवलं. मला कॉन्फिडंट आहे मी महिन्यामध्ये किती पैसे कमवू शकतो जर ठरवलं तर. नाही ठरवलं तर बिंदास मी निवांत राहतो. त्यामुळं मला पैशाचं कधी टेन्शन आलं नाही. जरी मला अडचणी आल्या तरी मी
ठणकावून सांगायचो. मी 2 महिन्यापूर्वी घरी चालन दिलं, म्हणलं आता PSI झालो मी थोड्या दिवसात, या 2-3 महिन्यात मी खरं कमवायला सुरू करतो. आणि चालू केलं प्लॉटिंग व्यवसाय वगैरे. प्लॉटिंगमध्ये मी एक प्लॉटिंग घेतलं आणि लगेच विकलं. 21 लाखाला प्लॉटिंग घेतलं आणि 27 लाखाला विकलं. किती प्रॉफिट झाला? किती महिन्यात? 2 महिन्यात. त्यामुळं पैसा कमवणं हे माझ्यासाठी क्षुल्लक गोष्ट आहे. पैसा कधी कमवू शकतो. मी ते पहिल्यांदाच म्हणलं ना, तुमचं जे वय आहे, जिथं लात मारेल तिथं पाणी काढण्याची वय आहे. आणि आपलं पण तेच वय आहे. आणि त्यात बिझनेस करण्याची आवड असल्यामुळं काही वाटत नाही. मित्रांनो, आज जे देश चालवतं आहे ना, ते बिझनेस करणारा चालवतं आहे, नोकरी करणारा नाही. नोकरी करणारा फक्त आणि फक्त 50,000चा मालक आहे महिन्याला. तुम्ही जरी आज, माझे बरेचसे मित्र आहेत अधिकारी, मी 200-300 आकड्यामध्ये सांगेल, 200-300 मित्र आहेत अधिकारी, त्यांना 50,000च्या वर किंवा क्लास 3 असेल तर 20-25,000च्या वर, क्लास 1 असेल तर 70,000च्या वर काही भेटत नाही. प्रत्येकजण माझ्याकडून राय घेतो की मला काहीतरी सेकंड इन्कम सोर्स तयार करायचा आहे. कारण प्रत्येकाला माहीत आहे की पगारावर काहीच होत नाही, पगारावर काही होत नाही. सेकंड इन्कम तर पाहिजे. आणि पगारावर फक्त तुमचं घर भागते, तुमची गाडीची सोय होते, तुमची माडीची सोय होते आणि तुमची बायकोची साडीची सोय होते. कळालं ना? एक म्हण आहे, गाडी, माडी आणि साडी या 3 गोष्टीची सोय होते, बस. बाकी काही होत नाही आयुष्यात, याच्या व्यतिरिक्त काही होत नाही. तर तुम्ही याच्या पुढं जाऊन थोडंसं विचार करा, स्वप्न थोडंसं मोठं पहा. मला PSI व्हायचं होतं म्हणून मी फक्त PSI करायचो. मध्ये काही काळ DYSPचा वारा लागला होता. तर ते करू नका, आताच ठरवा. तुम्हाला जर काही करायचं असेल ना, आता खूप यंग जनरेशनमध्ये दिसतो या, काही करायचं, कलेक्टर व्हायचं असेल तर आता ठरवा. 100% कलेक्टर होणार तुम्ही. जर तुम्ही PSI होऊ शकता, जर तुम्ही तहसीलदार होऊ शकता, तर 100% तुम्ही कलेक्टर पण होऊ शकता. ठरवतानाच तुम्ही ठरवा. थोडंसं ध्येय मोठं ठेवा. आजकालच्या लोकांना, आजकालच्या मित्रांना, आजकालच्या आईवडिलांना ध्येय पण मोठे पाहता येत नाही. मी तर गावाकडं पाहतो, अरे तू काहीतरी करून घे, काहीतरी करून घे, पोलीस भरती कर, क्लर्क कर, कुठेतरी ऑफिसमध्ये काम कर. आपल्या आईवडिलाची पण अपेक्षा एवढीच आणि आपली पण अपेक्षा एवढी, होईल तर शिक्षक होईल, नाहीतर पोलीस होईल, नाहीतर क्लर्क होईल. थोडंसं चेंज करा, म्हणजे मोठं काहीतरी, म्हणजे आपलं आयुष्य बदलायला पाहिजे. कमीत कमी PSI झालात ना तर तुमचं आयुष्य बदलते, 100% बदलते. मग असं काहीतरी करा, छोटेसे काहीतरी क्लास 3 किंवा क्लास 4 जायचं असेल तर जावा, पण होईल तेवढं टाळा. जर तुमची इच्छाशक्ती असेल, आणि दुसरी गोष्ट, जर तुमची इच्छाशक्ती असेल की काहीतरी करायची असेल, तर 2 वर्षामध्ये सगळं काही होऊ शकते. 2च वर्षात. मी स्वतः केलेला आहे. मी एक्झाम पुरतंच अभ्यास केलेला आहे, नंतर गॅप दिलेला आहे. एक्झाम पुरतंच अभ्यास केलेला, नंतर गॅप दिलेला आहे. त्यामुळं काही मोठी गोष्ट नाही. साधारण विद्यार्थी आहे मी, तुम्ही पण साधारण आहात, हुशार पण असू शकता माझ्यापेक्षा, तर तुम्ही लवकर होऊ शकता. फक्त करायची तयारी ठेवा. पुनश्च एकदा बेंगोले सर, आडे सर, पाटील सर, अजून आमचे पवार सर, मोरे सर, तुम्ही इथं मला बोलवलात, माझ्या मित्राला बोलवलात, त्याबद्दल मी आभार मानतो. आणि समोर बसलेले सर्व माझे मित्र आणि त्यांच्या मैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो. आणि मी माझी रजा घेतो.